गुड मॉर्निंग. तर आज आपण करणार आहोत कारल्याचं लोणचं. कारल्याची भाजी तर सगळ्यांनीच खाल्लेली आहे, पण कधी कोणी कारल्याचं लोणचं खाल्लेलं आहे का? तर ते कसं बनवायचं हे आज आमच्या आई तुम्हाला दाखवणार आहेत. तर चला बघूया. तर सगळ्यात आधी कारले आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्यातल्या बिया काढून त्याच्या छान अशा फोडी करून घ्यायच्या आहेत बारीक बारीक. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद घालायची आहे आणि मीठ घालायचं आहे. हे सगळं एकजीव करून त्याला पाणी सुटण्यासाठी आपल्याला ते साईडला ठेवायचं आहे. तर चला बघूया कशी तयार होते रेसिपी. त्याच्यानंतर आपल्याला एका कढईमध्ये मेथी घ्यायची आहे. मेथीदाणा हा छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तो भाजायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला मोहरी घ्यायची आहे. मोहरीसुद्धा छान कढईमधून अशी उडते, कडकडीत अशी तडतडीत भाजते, त्याचा कलर चेंज होतो तोपर्यंत आपल्याला ती भाजून घ्यायची आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जिरे घालायचे आहेत, ते सुद्धा छान भाजून घ्यायचे आहेत. तर आपल्या साईडला तिकडे बघा कारलंसुद्धा ठेवलेलं आहे पाणी सुटण्यासाठी आणि इकडे आपले मसालेसुद्धा भाजून झालेले आहेत. तर हे छान मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान मोठे दरदरीत असं वाटून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आणखीन मसाले लागणारे आहेत. त्याच्यासाठी आपल्याला लाल तिखट, मीठ, हिंग पावडर, लसूण लागणार आहे. तर चला बघूया. तर सगळ्यात आधी कारल्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर एका कढईमध्ये तेल घेऊन लसूण घातलेलं आहे आणि जी आपली कारली ठेवलेली होती साईडला हळद मीठ लावून, तर ती कारली त्याच्यामध्ये घालायची आहे. त्याच्यानंतर त्यात साखर घालायची आहे आणि हे छान हलवायचं आहे. हे शिजवायचं नाही आहे. त्याच्यानंतर त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आणि जे आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेला मसाला होता तो घालायचा आहे. हळद घालायची आहे, लाल तिखट घालायचं आहे आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे. अगदी छान होतो. वास तर इतका छान सुटलेला लोणचं करायच्या वेळेस आणि ज्यावेळेस ते थंड होईल ते एका डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे. हे लोणचं 15 दिवस तरी टिकतं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.